तर आज आहे ना शेंगाचं कूट संपलेलं, त्यामुळे मला शेंगाचं कूट करायचं होतं. मग एक्स्ट्राचे थोडंसं शेंगदाणे आहेत ना तर ते भाजून वगैरे घेतले होते आणि अर्चना थोडीशी बाहेर वगैरे गेली होती. मग येईपर्यंत सगळं स्वयंपाक वगैरे झालेला, फक्त चपाती भाकरी तेवढी राहिली होती करायची. आणि म्हटलं थोडेसे शेंगदाण्याचे लाडू वगैरे करून घेऊया. मग मी ते येईपर्यंत शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले होते, गूळ वगैरे मिक्स करून, तूप, जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ना तर ते सगळं घालून ठेवलं होतं. शूट आज काही घ्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण मग स्वरा म्हटली आज शूट घेणार नाही का, शेंगदाण्याचे लाडू वगैरे करायला लागले. मग तिनं थोडंसं आमचं इथं शूट वगैरे घेतलेलं आहे बघा. तर थोडेसेच इथे लाडू करायचे होते, तरीसुद्धा अर्चना बसले थांबा आपण दोघी मिळून करूया. मग अशा मी छोटे छोटे असे लाडू वगैरे करून ठेवलेत, कारण स्वराला शाळेतनं वगैरे आलं की लागतं गोड असं काहीतरी खायला, किंवा मग डब्याला एखाद दुसरा शेंगदाण्याचा लाडू वगैरे दिला की बरं असते. त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याची इथे लाडू करून घेतलेत. सगळ्यांनाच आवडतात, मुलं सगळीच खातात आमच्या आवडीने लाडू हे. तर स्वराला सांगत होती मी शेंगदाण्याचे लाडू छान झालेत, तर ती म्हणते की खायच्या अगोदरच कसं सांगू की छान झालेत म्हणून. पण छान झाले होते, टेस्ट वगैरे एकदम मस्त झाले होते. याची काही रेसिपी शूट केली नाही, पण मस्त झाले होते. आणि जे काही ब्लाऊज वगैरे मी एक 4 दिवसाच्या पाठीमागं दाखवले होते की मी 16 ब्लाऊज वगैरे कट करून घेतलेत, त्यातले आत्ताशी कुठं 7 झालेले आहेत. म्हणजे 3 दिवसामध्ये कधी 2 शिवलेत, कधी 3 शिवलेत, कधी आज 2 शिवलेत. असे जवळजवळ 7 ब्लाऊज तयार झालेले आहेत. आणि असे लेस वगैरे लावून थोडेसे डिझाईनचे असले की वेळ लागतो, आणि साधे सिंपल असले की पटपट होतात. मग 2-3 इथं साधे सिंपलच होते, आणि 2-3 आहेत ना तर डिझाईनचे वगैरे शिवायचे होते. तर हा आहे अर्चनाचा ब्लाऊज, त्याला सुद्धा अशी छानशी डिझाईन वगैरे केली. आणि थोडंसं शिवायचं राहिलेलं, कारण आज 2 ब्लाऊज शिवले होते, सकाळी एक शिवलेला, मग त्यामुळे दिवसभर काही शिवणं झालं नाही. थोडंसं अस्तर वगैरे लावून ठेवलं होतं, म्हणून इथं संध्याकाळच्या वेळी थोडंसं बसले शिवायला. पण तोपर्यंत आणि आणखीन 2 कस्टमरचे 2-2 साड्या, 2-2 ब्लाऊज, म्हणजे 4 ब्लाऊज परत सुद्धा आलेले आहेत. ते साईडला तसंच ठेवून दिलं, कारण आता जेव्हा कधी आम्ही आमचं कट करून शिवायला घेतो ना, कधीच आमचं शिवणं होत नाही. असं कोणाचे ब्लाऊज येतच राहतात. आणि हा सुद्धा बघा किती छान आहे, हा अगोदरचा शिवलेला अर्चनाचाच ब्लाऊज आहे हा सुद्धा. आणि हा असा काठपदरच्या साडीचं शिवलेला, याची सुद्धा थोडीशी डिझाईन दाखवून घ्यावी म्हटलं. तर अजून 9-10 ब्लाऊज शिवायचे आहेत, तोपर्यंतच बाहेरचे परत आलेले आहेत. आता ते तसंच शिवून अगोदर आमचे सगळे कंप्लीट करणार आहे. आणि माझं तसं होतच नाही, बाहेरचे आलं म्हटलं की त्यांचं सगळं पहिला शिवत असते, आणि स्वतःचं म्हटलं की 6-6 महिने पडून राहतात. आता सुद्धा तसंच होणार आहे. माझे ब्लाऊज पाठीमागे राहणार आहेत आणि बाकीचे सगळे शिवून घेणार आहेत. हा सुद्धा एक अर्धा-पाऊण तास बसल्यानंतर हा सुद्धा ब्लाऊज अर्चनाचा आहे ना तर तो कंप्लीट केलेला आहे आज पूर्ण. आणि मस्तपैकी हा सुद्धा झालेला आहे. थोडासा मोठा असल्यामुळे गोंधळ होतं, घडी वगैरे घालायला इस्त्री केले की अगदी व्यवस्थित बसतो. आणि इथं मस्तपैकी माझा 8:30 वाजता सगळं काम आवरलेलं आहे. आणि जसं ब्लाऊज शिवेल ना तसं मम्मी इथं हुक वगैरे लावतात, त्यांचाही खूप मोठा हातभार असतो माझे ब्लाऊज म्हणजे कंप्लीट होण्यापाठीमागं. आणि हे 7 ब्लाऊज झालेले आहेत, हुकसुद्धा मम्मीने लावून घेतलेले आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा. बाय.